रेसिपी दाखवणार आहे शेपू चुका भाजी। त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ, जे की मी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा हळद टाकू आणि ही शेपू चुक्याची भाजी मी धुवून घेतली स्वच्छ, ते याच्यामध्ये टाकू। पारंपरिक पद्धतीची भाजी आहे, खूप छान आवडते। आता यासाठी आपण आता कुकर लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊ। मध्यम 3 शिट्ट्या करून घेऊ। 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हो, आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघू आपण डाळ आणि टाकेल भाजी शिजली आहे का नाही ते। छान शिजली, जरा हटवून घेऊन गेला। हे बघा कशी शिजली, छान शिजले, मऊ येतं। ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि लसूण टाकून वाटून घेतलेला आहे, ते मिक्स करू आपण। बस झालं एवढं, मिक्स करू। पातेलं गरम झालं आहे, आता चांगलं तेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये। बस झालं, गरम झालंय तेल। आता थोडीशी मोहरी टाकून घेऊ। मध्ये चांगली तडतडू द्यायची मोहरी। तर याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ। गॅस थोडासा कमी करायचा। नंतर हा लसूण 8-10 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे, तो टाकायचा। चांगला लालसर झाला लसूण, त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि भाजी टाकून घेतली। वाजकर केलं का? आता आपण
थोडंसं पाणी ॲड करू याच्यामध्ये, कारण शिजल्यानंतर जास्त घट्ट होईल ही भाजी, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. हे बघा असं झालेली. थोडंसं आणखी टाकते पाणी. थोडंसं मीठ. आणि याला एक उकळी येईल. हे बघा आपली भाजी आता छान शिजली. हे भात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.